कारंजा शहरातील सर्वात जुनी कॉलनी जुना परिसर असलेल्या तुषार कॉलनीचा परिसर आजही विकासापासून वंचित आहे। या परिसरातील जनता विकास कुठे आहे हे गेल्या अनेक वर्षापासून शोधत आहे। लोकप्रतिनिधींची उदासीनता येथे दिसून येत आहे। कारंजा ते यवतमाळ रोडवरती असलेल्या खान पेट्रोल पंपच्या मागे असलेल्या तुषार कॉलनी संत गाडगेबाबा नगर हे मागील 15 वर्षांपासून अस्तित्वामध्ये असलेले सर्वात जुने नगर व जुनी कॉलनी म्हणून ओळखल्या जाणारा परिसर आहे। पण सद्यस्थितीमध्ये कॉलनीमधील रहिवाशांना विकास कसा असतो हे या रहिवाशांना कळलेले दिसत नाही, असे येथील या रहिवाशांचे म्हणणे आहे। प्राप्त माहितीनुसार मागील 15 वर्षांपासून या परिसरामध्ये रस्ते, नाल्या, पथदिवे अशा प्रमुख सुविधा सुद्धा या परिसरामध्ये झालेल्या नाहीत। घरातील सांडपाणी हे शोषखड्डा करून त्यामध्ये सोडले जाते, पण कालांतराने शोषखड्डा भरल्यावर हे पाणी रस्त्यावरती पसरतं। खाली असलेल्या जागेमध्ये याच सांडपाण्यामुळे गटारे सुद्धा तयार झालेली आहेत। या गटारांमुळे इतर पशुपक्षी व सापसुद्धा या परिसरामध्ये खुलेआम वावरताना दिसत आहेत। रस्त्यावरच्या सांडपाण्यामुळे व वाढलेल्या गवतामुळे मच्छरांचा प्रचंड त्रास होत असून याचा परिणाम येथील रहिवाशांच्या तब्येतीवर सुद्धा होत आहे। मागील काही महिन्यापूर्वी याच परिसरामधील एका व्यक्तीला डेंग्यूची लागण सुद्धा झाली होती। पथदिवे नसल्यामुळे महिलांना, लहान मुलांना अंधारामुळे सायंकाळी 7 नंतर आपल्या घराच्या बाहेर सुद्धा निघण्याची भीती वाटते। अशा बऱ्याच होणाऱ्या त्रासामुळे येथील रहिवाशांनी वारंवार नगर परिषद कारंजा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, विद्यमान आमदार यांच्याकडे सुद्धा निवेदने दिलेली आहेत, पण कोणत्याही निवेदनांकडे कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळच नाही, असे येथील अनेक महिलांनी सांगितले। या सर्व त्रासाला कंटाळून परिसरातील महिलाच आपल्या अडचणी घेऊन आता समोर आलेल्या आहेत। दिनांक 27 जुलै रोजी परिसरामधील सर्व महिलांनी मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा यांच्याकडे हे निवेदन दिले। मागील काही काळ कारंजा शहरामध्ये कार्यरत असलेले व कारंजा शहराची संपूर्ण सखोल माहिती असलेले नगर परिषद कारंजाचे मुख्याधिकारी डोलारकर यांनी येथील रहिवासी महिलांना ग्वाही दिली आहे की लवकरात लवकर आपल्या सर्व अडचणी दूर करण्याचा ते प्रयत्न करतील। त्यामुळे आता नगर परिषद कारंजा ही तुषार कॉलनीमधील संत गाडगेबाबा नगर या परिसरवासियांच्या अडचणी कधी दूर करणार याकडे येथील रहिवाशांचे लक्ष लागले आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।